आणि याही आधी इंद्राला जबरदस्तीनं नाश्त्याला बसवावं लागायचं. विसरलात का तुम्ही? हो, पण याआधी तो माझा ऐकायचा ना. पण आता त्याच्या कानावर माझे शब्दच पडेनासे झाले आहेत. राहणी नावाचा जप दिवस रात्र करतो म्हटल्यावर आई जिवंत असल्याची जाणीव होईल कशी? राहणी नावाचा जप दिवस रात्र करतो म्हटल्यावर त्याला आई जिवंत असल्याची जाणीव कशी व्हायची? मालती, मालती, तुम्हाला प्रत्येक गोष्ट मनाला लावून याची सवयच लागली का? काल फॅक्टरीमध्ये जे काही घडलं त्यानंतर कामगारांशी बोलायला गेला असेल तो, आणि तुम्हाला त्याची एवढीच काळजी असेल ना, तो मनस्ताप करून घेऊन त्या राणीला दोष देण्यापेक्षा त्याला फोन करा ना, विचारा कुठे गेलाय तू. चला, आता इंद्रा राणीमुळे परत या दोघांचं चांगलंच वाजणार असं दिसतंय. सकाळी सकाळी नाश्त्यासोबत चवीला यांचं भांडण बघायला मजा आली. घरात ही मजा बघायला मिळेल आणि फॅक्टरीत इंद्राच्या बाबतीतली मजा माझ्या विक्रांतला एन्जॉय करता येईल. विक्रांत फॅक्टरीतले कामगार येणारच नाहीत याची व्यवस्थित सोय करून ठेवली. आता इंद्रामुळे फॅक्टरीला टाळं लावायची वेळ येणार. माझ्या चुकीची शिक्षा आहे असं समजा. तुम्हाला माझ्याकडून ही पाहिजे. तुझ्या चुकीची शिक्षा तू मला का देते? किती तिखट आहे ही मिसळ. काय झालं? नाही आवडली का तुम्हाला? अहो, नसेल जात तर तुम्ही काहीतरी गोड खा ना. तसंही मला माहितीच होतं तुम्हाला नाही झेपणार. अरे झेपणार झेपणार नाही म्हणजे? तू काय मला असं तसं समजतेस का? मला मला आवडली ही मिसळ, मी खाणार आहे. हाय का आता? हो, असं कुठं म्हटलं मी. फक्त एवढंच आहे की बाबा, तिखट मिसळ रिचवणं सगळ्यांना नाही जमत ना. मला आवडली आहे ही मिसळ, खाणार आहे मी ही मिसळ. हो, खा ना. आई ग, आई ग, सुरके, असं पायलट पटून नाही बाया चालायचं. सावकाशी एक एक पाऊल टाक, हळूहळू पुढे चल. आई ग, जे पण झालंय पण करायलाच लागल बाया तुला. दुखणं धरून बसलीस ना, ते कमी व्हायचं नाही, उलट वाढत जाईल. आई ग, आई ग, ऐक ऐक, ऐक मेले. अरे दे, सुरके, अगं सुरके, अगं काय झालं? परत पाठीत तळ निघले काय? अगं तुला किती वेळा सांगितलंय असलं जड काम करू नको म्हणून. ही पडू दे की तसंच, मी करतो की सगळं. पुन्हा सांगितलेलं ऐकतच नाही बघ. उठ उठ. थांबा, मला हालायला येईना, थांबा तुम्ही. अगं हा उठ, अगं उठ. दमानी मी मदत करतो तुला. उठ उठ उठ. हा, माग सरून बस. सर माग. हळू 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 अगं हळू. ऐक देवा. अगं सुरके, तुला कसं किती वेळा सांगू मी? आता काय झालं असतं तर काय केलं असतंस तू? तुला ना माझं काय ऐकायचंच नाही, तुझ्याच मनचं सगळं खरं करायचं. ऐक, जाळ झालाय दुखण्याचा. ऐक, ऐक मेले, असं नव्हे ना मला आता अजिबात. कसलं दुखणं दिलंय देवाने नशिबात माझ्या. ऐक, आता सुरकीचं दुखणं सहन करायच्या पलीकडे गेलंय. आता ऑपरेशन तर करावंच लागेल. ऑपरेशनसाठी काहीतरी जुळाजुळव करावं लागेल, नाहीतर माझ्या सुरकीचं काय खरं नाही. तुम्ही आणि तो इंद्रा त्या पोरीची बाजू गेल्यासारखी पुढे पुढे का करता हो? मुळात ती राणी चुकू शकते असं वाटतच नाही का तुम्हाला? बोला ना. तुम्ही आधी शांत व्हा बघू. सगळी माणसं चुकू शकतात, मान्य आहे मला, पण जर का शांतपणे गोष्टी हँडल केल्या ना तर सोल्युशन निघू शकतं, एवढंच म्हणणं आहे माझं. आणि जशी मुलाची काळजी करता तशी स्वतःच्या तब्येतीची काळजी करा. आधी नाश्ता करून घ्या, बसा. मला नकोय नाश्ता. आधी इंद्राच्या पोटात काही गेलंय का ते विचारा त्याला, फोन करा त्याला. आधी फोन लावा ना त्याला. मी फोन करणार नाही, तुम्हाला सांगितलं ना फोन करायला. करा पटकन त्याला फोन. अरे हा काय हट्ट आहे?
मिसळ तर एक नंबरच आहे, हो. पण आज ना जर कमीच तिखट आहे. तुम्हाला वाटत का असं?